सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे सरकारने रॉकेल वाटपाचा आता निर्णय घेतलाय। प्रत्येक कुटुंबाला किंवा शिधापत्रिकेवर 3 लिटर रॉकेल दिलं जाणार आहे। महाराष्ट्राला 37,44,000 लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानुसार मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर ही शहरं वगळून इतर जिल्ह्यांमध्ये रॉकेलचं वितरण केलं जाणार आहे। तर शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाला सुद्धा रॉकेल उपलब्ध करून दिलं जाणार आहे। गॅस सिलेंडरच्या टंचाईवरून आता सरकारनं रॉकेल वाटपाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे रेशन कार्डवर रॉकेल मिळणार आहे। प्रत्येक कुटुंबाला किंवा शिधापत्रिकेवर 3 लिटर रॉकेल दिलं जाणार आहे। महाराष्ट्राला 37,44,000 लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर शहर वगळून इतर जिल्ह्यात रॉकेलचं वितरण केलं जाणार आहे। रॉकेलच्या उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक त्याचप्रमाणे शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबालाही रॉकेल उपलब्ध करून दिलं जाणार आहे। शिधापत्रिका नसल्यास ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल। त्यामुळे नागरिकांना घराच्या कोपऱ्यात ठेवलेला स्टोव्ह पुन्हा वापरात घ्यावा लागणार आहे। महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या रांगांपाठोपाठ आता पेट्रोल पंपावरही गर्दी होतीये। नाशकात पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेनं नागरिकांनी गर्दी केली आहे। तर नागपुरात देखील काही पेट्रोल पंपांवर फक्त डिझेल मिळतंय। सीएनजी पंप बंद ठेवण्यात आलाय। इकडे छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपांवरील साठा संपलाय। पेट्रोल मुबलक आहे। लोकांची गर्दीमुळे हा फक्त लोकांना अफवा पसरल्यामुळे सर्व गर्दी करताय, पण 100% पेट्रोल शिल्लक आहे। सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। परत कमर्शियल गाड्यांमुळे पण खूप प्रॉब्लेम येतोय। आमचा हातावरचं पोट आहे। जर समजा अशीच जर परिस्थिती राहिली तर आम्हाला एक दिवस उपाशी मारावं लागेल। आमच्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना याच्यावर आखवावी, आम्हाला पुरेला असा साठा उपलब्ध करून द्यावा। तर भारताकडे पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा आहे। कुणीही रांगा लावू नका आणि इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरांमध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत। अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते। आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।